यवतमाळमध्ये 4 टवाळखोरांनी एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली आहे। यवतमाळ अमरावती मार्गावर झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। एसटीला जाण्यासाठी रस्ता सोडत नसताना एसटी चालकाने हॉर्न वाजवला। या कारणावरून समोरच्या टवाळखोरांनी एसटी रोखून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली। नागपूरमधल्या मानेवाडा मार्गावरती भीषण अपघात झाला। भरधाव दुचाकी स्वाराची टेम्पोला धडक बसली। दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। केटरिंगच्या कामावरून घरी परतताना दुचाकीवरच्या दोघांचाही मृत्यू झाला। मॅट्रिमोनियल साइटवरती फेक प्रोफाइल तयार करून लग्नाळू महिलांना फसवणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली। नागपूरमधील वकील महिलेला लग्नाचा आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मुंबईमधून अटक केली। त्याने या महिलेच्या भावाची आर्थिक फसवणूक केल्याचंही समोर आलंय। तिकडे यवतमाळमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या झाली। यवतमाळच्या संकटमोचन रोडवरची ही घटना आहे। सूरज घटाळे असं या मृत तरुणाचं नाव आहे। प्रेयसीच्या आधीच्या प्रियकरानं मित्रांच्या मदतीने या तरुणाचा काटा काढलाय। हत्येच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। यवतमाळच्या कोलार पिंपरी मार्गावरती कोळसा वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतला। त्यामध्ये ट्रकची केबिन पूर्णतः जळाली। चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला लावून उडी मारली, त्यामुळे तो वाचला। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे। दरम्यान आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालंय।